गुड मॉर्निंग बच्चों, कैसे हो सब लोग? अच्छे हो? गुड गुड. आज आपल्या या लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम्स डिस्कस करणार आहोत. प्रॉब्लेम्स ट्रान्झिस्टर आणि लॉजिक गेट्सवरती येणार आहे. त्यासाठी सुरुवातीला काय करूया, जो पण आपला टॉपिक होता ट्रान्झिस्टर आणि लॉजिक गेट्स, त्यांचे जे नेसेसरी फॉर्म्युलेज आहेत, जे आपण त्यामधील फॉर्म्युले लर्न केले होते, ते फॉर्म्युले एकदा रिवाइज करूया. ओके. आता सुरुवातीला काय करू, ट्रान्झिस्टर रिगार्डिंग थोडंसं फॉर्म्युलेज रिवाइज करूया. थोडंसं आठवण्याचा ट्राय करा. ट्रान्झिस्टर कशाला म्हटलं होतं आपण? ट्रान्झिस्टर म्हणजे ट्रान्सफर रेजिस्टन्स होता. ट्रान्झिस्टरचे दोन टाईप होते, NPN ट्रान्झिस्टर आणि PNP ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टरमध्ये तीन रिजन होते, तीन टर्मिनल होते, इमिटर, बेस आणि कलेक्टर. आठवलं? गुड. आता ज्यावेळेस आपण हा ट्रान्झिस्टर लर्न केला होता, त्यावेळेस जो सर्वात पहिला फॉर्म्युला आपण शिकलो होतो, तो पहिला फॉर्म्युला याप्रमाणे होता. इमिटर करंट इज इक्वल टू कलेक्टर करंट प्लस बेस करंट. इमिटर करंट इज इक्वल टू कलेक्टर करंट प्लस बेस करंट होता. आठवलंय? छान. यानंतर आपण कॉमन बेस ट्रान्झिस्टरसाठी एक करंट गेनचा फॉर्म्युला घेतलेला. करंट गेन, ज्याला आपण फॉरवर्ड करंट ट्रान्सफर रेशो म्हटलं होतं, ज्याला आपण अल्फा DC ने दाखवतो. कॉमन बेस ट्रान्झिस्टरमध्ये करंट गेन आपण अल्फा DC ने दाखवला होता. करंट गेन म्हणजे आउटपुट करंट अपॉन इनपुट करंट. तर जो फॉर्म्युला आपल्याला त्यावेळेस मिळाला होता, तो याप्रमाणे होता, IC अपॉन IE. कलेक्टर करंट अपॉन इमिटर करंट. अल्फा DCच्या व्हॅल्यूची रेंज काय होती? लेस दॅन 1 बट क्लोज टू द 1. 0.92 पासून 0.98 पर्यंत. यानंतर आपण थर्ड फॉर्म्युला इन कॉमन इमिटर ट्रान्झिस्टर, कॉमन इमिटर साठी हा होता कॉमन बेस. कॉमन इमिटर मध्ये आपण करंट गेन बीटा DC ने दाखवलेलं. बीटा DC काय फॉर्म्युला होता त्याचा? IC बाय IB. करंट गेन म्हणजे आउटपुट करंट अपॉन इनपुट करंट. ज्यावेळेस कॉमन इमिटर आहे, त्यावेळेस आउटपुट करंट होता कलेक्टर करंट आणि इनपुट करंट होता बेस करंट. गुड. यानंतर आपण अल्फा DC आणि बीटा DC यांच्यातला देखील एक फॉर्म्युला डिराईव्ह केला होता. फॉर्म्युला रिलेशन बिटवीन अल्फा DC अँड बीटा DC. अल्फा DC इज इक्वल टू बीटा DC अपॉन बीटा DC प्लस 1. अल्फा DC इज इक्वल टू बीटा DC अपॉन बीटा DC प्लस 1. हा एक फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला, रिलेशन बिटवीन अल्फा DC अँड बीटा DC. 4 नंबरचा फॉर्म्युला जो आपल्याला लागणार होता. यानंतर आपण व्होल्टेज गेन रिगार्डिंग थोडंसं डिस्कस केलेलं. व्होल्टेज गेन, व्होल्टेज गेन आपण AV लेटरने दाखवलेलं. आता व्होल्टेज गेन म्हणजे काय म्हणणार? जसं करंट गेन म्हणजे असतं आउटपुट करंट अपॉन इनपुट करंट, मग व्होल्टेज गेन म्हणजे काय होणार? बोला बरं. आउटपुट व्होल्टेज अपॉन इनपुट व्होल्टेज. व्हेरी गुड. आउटपुट व्होल्टेज अपॉन इनपुट व्होल्टेज. मग आपल्याकडे कॉमन बेस, कॉमन इमिटर असे दोन टाईप होते ट्रान्झिस्टरचे. तर मग कॉमन बेस मध्ये हा व्होल्टेज गेन कसा फाइंड आउट करणार? जर आपण इन कॉमन बेस ट्रान्झिस्टरचा विचार केला, तर आपला हा जो व्होल्टेज गेन आहे AV, व्होल्टेज गेन. आता कॉमन बेस मध्ये आउटपुट व्होल्टेज हे कुठलं असतं? आउटपुट व्होल्टेज असतं V, बोला,
कोणाच्या अक्रॉस आउटपुट व्होल्टेज घेत असतो आपण? बिटवीन कलेक्टर अँड बेस, आणि इनपुट व्होल्टेज असतं बिटवीन इमिटर अँड बेस. आलं लक्षात? म्हणजे व्होल्टेज गेनला आपण याप्रमाणेही लिहू शकतो. जर आपण ओहम्स लॉ नुसार विचार केला तर व्होल्टेज इज इक्वल टू करंट इंटू रेझिस्टन्स असतं. म्हणजे व्होल्टेज गेनला आपण या ठिकाणी VCB म्हणजे आउटपुट व्होल्टेजला आउटपुट करंट इंटू आउटपुट रेझिस्टन्स, आउटपुट करंट इंटू आउटपुट रेझिस्टन्स डिवायडेड बाय इनपुट करंट इंटू इनपुट रेझिस्टन्स म्हणूनही दाखवू शकतो. IC अपॉन IE, IC अपॉन IE ला तर आपण अल्फा DC म्हणतो. म्हणजे इन कॉमन बेस ट्रान्झिस्टर व्होल्टेज गेनला आपण कसं दाखवू शकतो? अल्फा DC इंटू RC बाय IE, आउटपुट रेझिस्टन्स बाय इनपुट रेझिस्टन्स इन कॉमन बेस. मग यालाच आपण जर रेफरन्स मानलं आणि इन कॉमन इमिटर ट्रान्झिस्टरचा विचार केला, इन कॉमन इमिटर ट्रान्झिस्टर, तर व्होल्टेज गेन आपण कसं दाखवू शकतो? व्होल्टेज गेन इन कॉमन इमिटर. आता कॉमन इमिटर म्हटल्यानंतर इनपुट करंट कोणता होता? बेस करंट. आउटपुट करंट होता कलेक्टर करंट. मग आउटपुट व्होल्टेज होतं VCE. इनपुट व्होल्टेज होतं कुठलं? इनपुट व्होल्टेज होतं VBB. आठवतंय? छान. म्हणजे आपण या फॉर्म्युल्याला रेफरन्स मानून या ठिकाणी जर दाखवलं आउटपुट व्होल्टेज अपॉन इनपुट व्होल्टेज, तर आपण याला असंही लिहू शकतो इन आउटपुट करंट इंटू आउटपुट रेझिस्टन्स डिवायडेड बाय इनपुट करंट इंटू इनपुट रेझिस्टन्स. आउटपुट करंट इंटू आउटपुट रेझिस्टन्स म्हणजे ओहम्स लॉ नुसार व्होल्टेज इज इक्वल टू करंट इंटू रेझिस्टन्स, आणि खाली इनपुट करंट इंटू इनपुट व्होल्टेज. परत एकदा या ठिकाणी बघा IC अपॉन IB आहे आणि IC अपॉन IB म्हणजे बीटा DC असतं. याचा अर्थ कॉमन इमिटर ट्रान्झिस्टरमध्ये व्होल्टेज गेन आपण बीटा DC इंटू आउटपुट रेझिस्टन्स बाय इनपुट रेझिस्टन्सने दाखवू शकतो. हे फॉर्म्युलेज आपल्याला ज्यावेळेस आता आपण प्रॉब्लेम सॉल्व करणार त्यावेळेस लागणार आहेत. यावरून आता बघा आपल्याकडे करंट गेनचा फॉर्म्युला झाला, व्होल्टेज गेनचा फॉर्म्युला झाला, तर मग यावरनं पॉवर गेन काढता येईल का आपल्याला? पॉवर गेन, पॉवर गेन म्हणजे काय होणार? आउटपुट पॉवर अपॉन इनपुट पॉवर, आउटपुट पॉवर अपॉन इनपुट पॉवर. पॉवर काढण्याचा फॉर्म्युला एक असतो करंट इंटू व्होल्टेज असतो. करंट इंटू व्होल्टेज, पॉवर इज इक्वल टू करंट इंटू व्होल्टेज. मग या ठिकाणी जर मी याला वापरलं तर पॉवर गेन आउटपुट पॉवर अपॉन इनपुट पॉवर म्हणजे म्हणणार आउटपुट करंट इंटू आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय इनपुट करंट इंटू इनपुट व्होल्टेज. आउटपुट करंट इंटू आउटपुट व्होल्टेज केलं की आउटपुट पॉवर, इनपुट करंट इंटू इनपुट व्होल्टेज केलं की इनपुट पॉवर भेटणार. मग याला आपण काय करूया? कॉमन बेस साठी आणि कॉमन इमिटर साठी वापरूया. मग कॉमन बेस ट्रान्झिस्टर मध्ये पॉवर गेन, कॉमन बेस ट्रान्झिस्टर मध्ये पॉवर गेन साठी आउटपुट करंट इंटू आउटपुट व्होल्टेज. मग खाली इनपुट करंट इंटू इनपुट व्होल्टेज केलं तर याचा अर्थ आपल्याला असं म्हणता येईल का? बघा इथे आउटपुट करंट अपॉन इनपुट करंट म्हणजे करंट गेन, आउटपुट व्होल्टेज अपॉन इनपुट व्होल्टेज म्हणजे व्होल्टेज गेन. थोडक्यात पॉवर गेन म्हणजे असतं करंट गेन इंटू व्होल्टेज गेन. मग कॉमन बेस ट्रान्झिस्टर मध्ये जो आपला करंट गेन आहे, करंट गेन आहे कॉमन बेस मध्ये अल्फा DC, म्हणजे मी इथे दाखवणार अल्फा DC इंटू आणि व्होल्टेज गेन त्याचा फॉर्म्युला या ठिकाणी आहे
व्होल्टेज गेन इज इक्वल टू अल्फा डी सी इंटू आर सी अपॉन आई. याचा अर्थ पॉवर गेन इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर डी सी इंटू आउटपुट रेजिस्टन्स बाय इनपुट रेजिस्टन्स इन कॉमन बेस ट्रान्झिस्टर. मग यावरून आपण कॉमन इमिटर ट्रान्झिस्टर साठी कसं लिहू शकतो पॉवर गेन? अल्फा डी सीचा स्क्वेअर. अल्फा डी सी म्हणजे करंट गेन होतं कॉमन बेसमध्ये. मग कॉमन इमिटरमध्ये करंट गेन कशाने दाखवतात? करंट गेन बीटा डी सीने दाखवतात. म्हणजे या ठिकाणी मी म्हणू शकतो बीटा डी सीचा स्क्वेअर इंटू आउटपुट रेजिस्टन्स बाय इनपुट रेजिस्टन्स. कॉमन इमिटरमध्ये आउटपुट रेजिस्टन्स आर सी, इनपुट रेजिस्टन्स आर बी. सो आर सी अपॉन आर बी. सो हे काही महत्त्वाचे फॉर्म्युलेज आहेत ज्यांचा वापर करून आपण ट्रान्झिस्टरवरती जे पण प्रॉब्लेम्स येणार ते सॉल्व करणार आहोत. तर हे सर्व फॉर्म्युलेज काय करा, नोट डाऊन करून ठेवा. आता काय करूयात, आता थोडंसं लॉजिक गेट्सला रिवाइज करूया. लास्ट लेक्चरमध्ये आपण लॉजिक गेट्स बद्दल डिस्कस केलं होतं. लॉजिक गेट्स किती टाईपचे होते? लॉजिक गेट्स हे मेनली 3 टाईपचे असतात. बेसिक गेट्स, त्यानंतर युनिव्हर्सल गेट आणि स्पेशल पर्पज गेट. त्यामध्ये जे 3 बेसिक गेट्स होते आठवतंय का बघा? 3 बेसिक गेट्स होते. पहिला बेसिक गेट कुठला होता? पहिला बेसिक गेट होता नॉट गेट. पहिला बेसिक गेट कुठला होता? नॉट गेट. हा नॉट गेट आपण कसा दाखवत होतो? नॉट गेटला होतं एक इनपुट एक आउटपुट. दाखवताना आपण ॲरो आणि बबल मध्ये दाखवत होतो. मग हा नॉट गेट काय फंक्शन परफॉर्म करत होता? जे पण इनपुट असणार त्याचं काय करणार? निगेशन करणार. निगेशन करणार म्हणजे काय करणार होता? जर इनपुटला तुम्ही 0 दिलं तर आउटपुटला काय मिळणार? 1 मिळणार. आणि जर तुम्ही इनपुटला 1 दिलं तर आउटपुटला 0 मिळणार. असं फंक्शन कुणाचं होतं? नॉट गेटचं होतं. एक इनपुट लाईन आहे, एक आउटपुट लाईन आहे. यानंतर आपण दुसरा बेसिक गेट घेतला होता. आठवा बरं काय नाव आहे दुसऱ्या बेसिक गेटचं? दुसरा बेसिक गेट मल्टिप्लिकेशन साठी वापरला जात होता. मग त्याचं नाव मल्टिप्लिकेशन साठीचा गेट आपण अँड गेट म्हणत होतो. आठवलंय? छान. अँड गेटला 2 इनपुट्स होते. त्याला आपण याप्रमाणे दाखवत होतो. 2 इनपुट्स ए आणि बी. मल्टिप्लिकेशनचा रिझल्ट आउटपुटला येणार होता ए इंटू बी. मग आता याबद्दल काय बघितलं होतं? आपल्या अँड गेटचं आउटपुट जर आपल्याला हाय हवं असेल, हाय म्हणजे लॉजिक 1, जर आउटपुट आपल्याला हाय हवं असेल, जास्त हवं असेल तर दोन्ही इनपुट कसे पाहिजे? हाय पाहिजे. दोन्ही इनपुट हाय असतील तरच आउटपुट हाय येणार होतं. 1 इंटू 1 1. बाकी सर्व इनपुट कॉम्बिनेशन्स म्हणजे 0 0 0 1 1 0 त्यावेळेस आउटपुट काय येत होतं? अँड गेटचं 0 येत होतं. राईट. आता तिसरा जो ॲडिशन साठी वापरला जात होता, ॲडिशन साठी जो गेट होता त्याला आपण ऑर गेट म्हणतो. ऑर गेट आपण कसा दाखवला होता? ऑर गेट आपण याप्रमाणे दाखवला होता. इकडे ए, इकडे बी आणि आउटपुट ॲडिशन करणार ए प्लस बी. मग आता या केसमध्ये आठवतंय ऑर गेट फक्त ॲडिशन करणार आहे. ॲडिशन करताना जर आपल्याला आउटपुट हाय हवं असेल, जर आउटपुट जास्त हवं असेल म्हणजे हाय लेवलचं हवं असेल तर दोन्ही इनपुट हाय असतील तर आउटपुट हाय येणार. दोन्हीपैकी एक जरी इनपुट हाय असलं तरी आउटपुट काय येत होतं? हाय येत होतं. हे 3 होते आपले बेसिक गेट्स. मग या बेसिक गेट पासून आपण बनवले होते 2 युनिव्हर्सल गेट्स. कुठले? त्यातील पहिला गेट आपण अँड आणि नॉटला मिक्स करून बनवला होता, ज्याला म्हटलं होतं नॅन्ड गेट. काय म्हटलं होतं त्याला? नॅन्ड गेट. नॅन्ड गेट दाखवताना आपण याप्रमाणे दाखवलेला.
अँड आणि पुढे बबल होता, म्हणजे हा गेट काय करणार होता, येणाऱ्या इनपुटचं मल्टिप्लिकेशन करून निगेशन करणार. आणि लास्ट जो होता नॉर गेट, हा गेट काय फंक्शन करणार, ऑरचं आउटपुटचं, ऑर गेटच्या आउटपुटचं निगेशन करणार. ए बी वाय इज इक्वल टू ए प्लस बीचं निगेशन. सो हे 5 गेट्स आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलेले. जे स्पेशल पर्पज गेट्स आहेत एक्स ऑर आणि एक्स नॉर, हे आपल्या एक्झामला येत नाही म्हणून आपण ते डिस्कस केले नाही, NCERT मध्ये ते डिस्कस झालेले नाही आहेत. ठीक आहे. सो हे 5 गेट आपल्याला लक्षात पाहिजे, कुठलं गेट कशा प्रकारे फंक्शन करतं. त्यानंतर एक टेबल तुम्हाला लिहून दिला होता बाळांनो, तो टेबल आपल्याला आज खूप जास्त वापरावा लागणार आहे. त्या टेबलवरनं खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. त्याबरोबरच बाळांनो, हे जे 2 डी मॉर्गन्स लॉज आहेत तेही तुम्ही लक्षात ठेवा. कुठले आहेत हे डी मॉर्गन्स लॉ, तर ए प्लस बीचं जर आपण निगेशन केलं, म्हणजे ए और बीचं निगेशन केलं, तर आपण याला असंही दाखवू शकतो, ए बार डॉट बी बार. म्हणजे बघा, जे ऑर होतं ते अँड मध्ये कन्वर्ट झालं, ऑर अँड मध्ये कन्वर्ट झालं, आणि हे वरील निगेशन साइन काय झालं, वाटून दिलं गेलं, डिस्ट्रीब्यूट झालं. ऑरचं अँड करता येतं ज्यावेळेस वरचं निगेशन साइन डिस्ट्रीब्यूट होईल. याच प्रकारे आपण असंही दाखवू शकतो, ए अँड बीचं निगेशन, मग काय होणार इथे, जे अँड आहे त्याचं कन्वर्जन ऑर मध्ये होणार आणि निगेशन साइन वाटून दिलं जाणार. आलं लक्षात? गुड. सो ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला लॉजिक गेट बेस्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी लागणार आहेत. सो जे पण नेसेसरी फॉर्म्युलेज आपल्याला हवे होते ट्रान्झिस्टर आणि लॉजिक गेट्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, ते सर्व आपण एकदा आता रिवाइज केलेले आहेत. तर चला सॉल्व्ह करूयात प्रॉब्लेम्स ऑन ट्रान्झिस्टर अँड लॉजिक गेट्स. ज्यावेळेस प्रॉब्लेम पूर्ण बोर्डवरती लिहिला जाईल, पूर्ण तो तुम्ही नोट डाऊन करून घ्या. कशा प्रकारे त्याला आपण सॉल्व्ह करतोय, प्रत्येक स्टेपकडे लक्ष द्या. हवं तर व्हिडिओ पॉज करा, नीट स्टेप्स समजून घ्या. जे पण आपण फॉर्म्युले शिकलेले आहेत तेच आपण तिथे वापरणार आहोत. ठीक आहे. चला तर मग घेऊया प्रॉब्लेम्स. ओके, आपल्यासमोर एक पहिला प्रॉब्लेम आपण ठेवला आहे, नीट 2018ला विचारलेला प्रॉब्लेम आहे, ज्यामध्ये त्यांनी आपल्याला अशा प्रकारे लॉजिक गेट्स दिलेले आहेत. ए आणि बी इनपुट आहे आणि वाय हे आउटपुट आहे. तर क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलं आहे, ए आणि बी जर आपण इनपुट दिलं तर आपल्याला जे आउटपुट वाय मिळणार आहे ते काय आहे. म्हणजे आपल्याला त्यांनी आउटपुट विचारलेलं आहे, फाइंड वाय, आणि हे आहेत ते 4 ऑप्शन्स. चला तर मग बघूया कुठला ऑप्शन करेक्ट असेल. आता लॉजिक गेट्स प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आपल्याला गेट आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. तर हा गेट कुठला असेल, बघा हा जो पार्ट आहे फ्रंटचा हा कर्व झालेला आहे, म्हणजे हा जो गेट या ठिकाणी आहे हा असणार अँड गेट. हा सुद्धा कुठला गेट आहे, अँड गेट आहे. हा कुठला गेट आहे, हा कुठला गेट आहे, इथे बबल वगैरे आहे का, नाहीये, म्हणजे हा आपला ऑर गेट आहे. हे जे ॲरो आणि बबल आहेत हे कुठले गेट आहेत, हे आहेत नॉट गेट्स. हे दोघं सुद्धा नॉट गेट आहेत. सो आपल्याला सर्व गेट्स एकदा लक्षात आले. आपल्याला आउटपुट हवंय. जर आपल्याला गेट लक्षात आले तरच आपण त्यांचं आउटपुट सांगू शकतो. आता बघा, हा जो पहिला अँड गेट आहे, हा जो पहिला अँड गेट आहे, या पहिल्या अँड गेटला काय इनपुट्स येत आहेत, तर हे जे फर्स्ट लाईन आहे इनपुटची ती ए पासून आली आहे, म्हणजे या ठिकाणी पहिलं इनपुट आहे ए, आणि दुसरं इनपुट हे बी पासून आलेलं आहे. नीट बघा, बी पासून आलेलं इनपुटचं या नॉट गेटद्वारे निगेशन होणार. या बी इनपुटचं
हा नॉट गेट काय करणार आहे, निगेशन करणार आहे. आणि जर त्याने निगेशन केलं तर या ठिकाणी अँड गेटला इनपुट जाताना जाणार बीचं निगेशन. बी पहिल्या अँड गेटला इनपुट जाताना या नॉट गेट पासून जाणार आहे, म्हणजे नॉट गेट काय करणार, येणाऱ्या इनपुटचं निगेशन करणार, म्हणजे बीचं होणार बी बार. आणि खाली बघा दुसऱ्या गेटसाठी इनपुट्स काय आहेत, दुसऱ्या गेटसाठी ही जी लाईन्स आहे ही बी पासून आलेली आहे. जर बी पासून ही लाईन आलेली आहे तर इथे जाणार इनपुट ॲज अ बी. आणि या पहिल्या लाईनसाठी ए पासून आलेला आहे पण इथे नॉट गेट आहे. मग हा नॉट गेट काय करणार, हे जे आपलं ए इनपुट आलंय या ए इनपुटचं करणार निगेशन. नॉट गेटने त्याचं फंक्शन परफॉर्म केलंय. आता आपल्या पहिल्या अँड गेटच्या आउटपुटकडे येऊया. अँड गेट काय करत असतो, नेहमी जे पण इनपुट्स असतात त्यांचं मल्टिप्लिकेशन करतो. मग पटापट सांगा, एक इनपुट ए आहे, एक इनपुट बी बार आहे, मग आउटपुटला काय येणार, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय भेटणार, ए इंटू बी बार भेटणार, इनपुटचं मल्टिप्लिकेशन. मग दुसऱ्या अँड गेटचं आउटपुट काय भेटणार, दुसऱ्या अँड गेटचं आउटपुट भेटणार ए बार इंटू बी. लक्षात आलंय. आता हे जे आउटपुट्स आहेत, पहिल्या अँड गेटचं आउटपुट आणि दुसऱ्या अँड गेटचं आउटपुट कोणाला जात आहे, ऑर गेटला जात आहे. पहिल्या अँड गेटचं आउटपुट ह्या ऑर गेटसाठी इनपुट, दुसऱ्या अँड गेटचं आउटपुट हे सुद्धा ऑर गेटसाठी आउटपुट आहे, सॉरी इनपुट. मग आता हा ऑर गेट काय करणार बघा, हा ऑर गेट जे पण त्याच्या इनपुटला असतं त्यांची करत असतो ॲडिशन. मग इनपुटला काय आहेत, ए डॉट बी बार, ए डॉट बी बार ॲडिशन करणार आहे. सो प्लस दुसरं इनपुट आहे ए बार डॉट बी, ए बार डॉट बी. सो हे झालं आउटपुट. मग कुठला ऑप्शन करेक्ट आहे बघा, ए डॉट बी बार प्लस ए बार डॉट बी, ए डॉट बी बार प्लस ए बार डॉट बी म्हणजे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी. ओके, छान. लक्षात आला हा प्रॉब्लेम, जो कशावर बेस होता, लॉजिक गेट्स वरती बेस होता. आता घेऊया पुढचा प्रॉब्लेम. हा आहे आपला नेक्स्ट प्रॉब्लेम. काय म्हणतोय प्रॉब्लेम बघा, इन द सर्किट शोन इन फिगर, या फिगर मध्ये दाखवलेलं सर्किट, इन द सर्किट शोन इन द फिगर द इनपुट व्होल्टेज इज 20 व्होल्ट. जे इनपुट व्होल्टेज आहे ते किती आहे, 20 व्होल्ट. म्हणजे हे जे व्होल्टेज या ठिकाणी आहे ते किती आहे, 20 व्होल्ट. इनपुट व्होल्टेज इज इक्वल टू 20 व्होल्ट या पॉइंटला आहे. बर, VBE इज 0 व्होल्ट. VBE या ठिकाणी बेस कलेक्टर, इकडं इमिटर, या ठिकाणी जे व्होल्टेज आहे आपण रेड कलरने दाखवूया, VBE ते किती म्हणतायत, 0 म्हणतायत. बर, अँड VCE ऑल्सो 0 व्होल्ट. VCE म्हणजे व्होल्टेज बिटवीन कलेक्टर अँड इमिटर. VCE हे पण किती आहे, 0 व्होल्ट आहे. आणि आपल्याला विचारलेले आहेत व्हॅल्यूज कुणाच्या, बेस करंट, कलेक्टर करंट आणि बीटा. बीटा म्हणजे काय, बीटा म्हणजे होतं कॉमन इमिटर्स मधील करंट गेन. सध्याला जर डायग्रामला बघितलं तर इमिटर टर्मिनल ग्राउंडला आहे, म्हणजे हे जे ट्रान्झिस्टरचं सर्किट आहे हे कॉमन इमिटर बेस आहे. लक्षात आलं, छान. मग आता जर आपल्याला ह्या 3 गोष्टी फाइंड आउट करायच्या आहेत, आपल्याला 3 गोष्टी फाइंड आउट करायच्या आहेत. एक आहे बेस करंट, त्यानंतर कलेक्टर करंट, त्यानंतर बीटा. मग आपण काय करणार, जर ह्या 3 गोष्टी फाइंड आउट करायच्या असतील तर आपण काय करूया, या ठिकाणी
ही साईड जी इनपुट आहे आणि ही साईड काय आहे, आउटपुट आहे. जर इनपुटला आपण KVL अप्लाय केलं, किरचॉफ्स व्होल्टेज लॉ, आणि आउटपुटला सुद्धा किरचॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय केलं तर आपल्याला इक्वेशन्स भेटतील. तर बघूयात कशा प्रकारे ते किरचॉफ्स व्होल्टेज लॉ वापरणार. तर एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्ष द्या बाळांनो, इनपुट व्होल्टेज फक्त पॉइंटनी दाखवलेलं आहे, फक्त डॉट दाखवला आहे, इनपुट व्होल्टेज 20 व्होल्ट म्हणून. इथे ही व्होल्ट, इथे जे व्होल्टेज दाखवलं आहे, जे नॉर्मली आपण VCC ने दाखवत असतो ते 20 व्होल्टच दाखवलेलं आहे. जर असं डॉट आणि फक्त व्होल्टेजच्या व्हॅल्यू दिलेल्या असतील तर नेहमी लक्षात ठेवा, त्या ठिकाणी आपण त्याला याप्रमाणे दाखवू शकतो. एका बॅटरीच्या सिम्बॉलमध्ये त्याला आपण दाखवू शकतो. जी पण व्होल्टेजची व्हॅल्यू आहे 20 व्होल्ट, इनपुट व्होल्टेजची जी देखील व्हॅल्यू आहे 20 व्होल्ट, ती मी त्याच ठिकाणी दाखवणार. त्या पॉइंटला 20 व्होल्ट दाखवलं होतं म्हणून त्या पॉइंटला बॅटरीचा पॉझिटिव्ह दाखवणार आणि निगेटिव्ह हा ग्राउंडला अटॅच असणार. मग निगेटिव्ह हा ग्राउंडला अटॅच करण्यासाठी मी याप्रमाणे दाखवतो. हे असं करण्यामागचं कारण असं आहे, ज्यावेळेस आपल्याला किरचॉफ्स व्होल्टेज लॉ वापरायचा आहे, त्या किरचॉफ्स व्होल्टेज लॉ मध्ये आपल्याला जे पण सर्किट आहे ते क्लोज दिसलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला या प्रकारचे ॲडजस्टमेंट करावे लागते. इकडे 20 व्होल्टला आपण मग कसं दाखवणार, एक सप्लाय व्होल्टेज, त्याचं पॉझिटिव्ह त्या पॉइंटला कनेक्टेड असणार, प्लस मायनस. काय केलं लक्षात आलं, फक्त जे पण व्होल्टेजेस होते त्यांना आपण बॅटरीच्या फॉर्ममध्ये दाखवलंय. हे आहे इनपुट साईड, ही आहे आउटपुट साईड. ज्यावेळेस आपल्याला किरचॉफ्स व्होल्टेज लॉ यूज करायचा असतो, किरचॉफ्स व्होल्टेज लॉ आठवतंय ना, अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अँड EMF इज इक्वल टू 0. एखाद्या क्लोज इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये सर्व पोटेन्शियल डिफरन्स आणि EMF ची ॲडिशन केली तर ती किती येत असते, 0 येत असते. मग आपल्याला हा KVL अप्लाय करायचा आहे. ज्यावेळेस आपण KVL अप्लाय करत असतो, सुरुवातीला काय करत असतो, करंट नुसार साइन कन्व्हेन्शन दाखवून घेत असतो. दिलेल्या सर्किटमध्ये करंट कसा फ्लो होणार त्यानुसार आपण साइन कन्व्हेन्शन देत असतो. आता या इनपुट व्होल्टेज पासून बाहेर पडणारा करंट आहे बेस करंट. तो या बेस रेजिस्टन्सच्या पॉझिटिव्ह पासून एंट्री करणार, निगेटिव्ह मधून एक्झिट करणार. प्रत्येक वेळी करंट रेजिस्टन्स मध्ये एंट्री करताना पॉझिटिव्ह पासूनच एंट्री करतो आणि निगेटिव्ह पासूनच एक्झिट करतो. मग आपला बेस करंट असा जाणार, या ठिकाणी येणार, या साईडनी परत जागेवर येणार. सो हे झालं आपलं इनपुट सर्किट. आता आउटपुट साईडला असतो कलेक्टर करंट, जो या VCC मधनं बाहेर येणार. आता हा कलेक्टर करंट सुद्धा या कलेक्टर रेजिस्टन्सच्या पॉझिटिव्ह पासून एंट्री, निगेटिव्ह पासून एक्झिट. हे जे आउटपुट व्होल्टेज आहे VC, त्याचं पॉझिटिव्ह टर्मिनल इथे, निगेटिव्ह इथे. सो आपण काय केलंय, करंट नुसार साइन कन्व्हेन्शन देऊन घेतले. आता एकदा का साइन कन्व्हेन्शन देऊन झाले तर आपण दिलेल्या सर्किटमध्ये काय करूया, किरचॉफ्स व्होल्टेज लॉ वापरूया. सुरुवातीला हे जे इनपुट सर्किट आहे, या इनपुट साइडला आपण किरचॉफ्स व्होल्टेज लॉ वापरूया. जर इनपुट साइडला जर आपण वापरलं, आता दिलेल्या सर्किटला आपण क्लॉकवाईज ट्रेस करूया. क्लॉकवाईज करा, अँटी क्लॉकवाईज करा, आन्सर नेहमी सेमच असतं. आता ज्यावेळेस याला आपण क्लॉकवाईज ट्रेस करणार त्यावेळेस बघा, मायनस कडनं प्लस कडे, या ठिकाणी बॅटरी आहे म्हणजे डायरेक्ट EMF होणार. मायनस कडनं प्लस कडे, शेवटी काय आहे, प्लस आहे म्हटल्यानंतर आपण जे पण व्होल्टेज म्हणजेच EMF ची व्हॅल्यू आहे ती डायरेक्ट पॉझिटिव्ह घेणार. मायनस कडनं प्लस, क्लॉकवाईज ट्रेस करतोय आपण, क्लॉकवाईज मायनस कडनं प्लस, सो +20. आता क्लॉकवाईज मध्ये जाताना बेस रेजिस्टन्स भेटला, प्लस कडनं मायनस कडे, प्लस कडनं मायनस कडे, शेवटी कोण भेटतंय, मायनस. सो मायनस रेजिस्टन्सच्या अक्रॉस असतं पोटेन्शियल डिफरन्स, करंट इंटू रेजिस्टन्स केलं की भेटतं पोटेन्शियल डिफरन्स. सो करंट आहे IB, रेजिस्टन्स आहे RB, दोघांचा प्रोडक्ट मायनस IB RB.
इथे आलोय प्लसकडनं मायनसकडे, प्लसकडनं मायनसकडे, मायनस VBE. आता इथनं परत जागेवर आलो, सर्किट संपलं, सर्वांना आपण बघितलं. मग आता ॲडिशन किती आहे? 0. आता आपल्याला दिलेल्या डेटामध्ये VBE किती आहे? 0 व्होल्ट आहे, म्हणजे ही व्हॅल्यू आता 0 व्होल्ट झाली. आणि बेस रेजिस्टन्स आहे 500 किलो ओहम. बेस रेजिस्टन्स 500 किलो ओहम, म्हणजेच आपण याला लिहू शकतो 500 इंटू 10⁻³ ओहम. ठीक आहे, या व्हॅल्यू आपण काय करणार आता या ठिकाणी टाकणार. मग आपल्याला काय भेटणार? 20 मायनस IB बेस रेजिस्टन्सची व्हॅल्यू 500 इंटू 10⁻³ मायनस 0 इक्वल टू 0. आपण फक्त जे पण इनपुट डेटा होता तो त्या ठिकाणी काय केला आहे? पुट केला आहे. आता हे मायनस IB इंटू दिस तिकडे गेल्यानंतर काय होणार? प्लस होणार, म्हणजे लेफ्ट हँड साईडला राहणार 20, राईट हँड साईडला IB इंटू 500 इंटू 10⁻³. आता बेस करंट इज इक्वल टू 20 अपॉन, आता हे 500 इंटू 10⁻³ बेस रेजिस्टन्सला मल्टिप्लाइड आहेत. 500 इंटू 10⁻³ बेस रेजिस्टन्सला बेस करंटला मल्टिप्लाइड आहेत. इकडे येऊन काय होणार? डिवाइड होणार. सो 500 इंटू 10⁻³ म्हणजे आपण आता बघा एक 0 एका 0 बरोबर कॅन्सल होणार. पुढे काय मिळणार? 2 अपॉन 50 इंटू 10⁻³ 50 इंटू 10⁻³ ला आपण 5 इंटू 10⁻⁴ असं दाखवू शकतो. 10⁻³ म्हणजे 1000, 1000 इंटू 50 केलं की 50,000 म्हणजे 5 वरती 4 शून्य, म्हणून 5 इंटू 10⁻⁴. आता 10⁻⁴ डिनॉमिनेटरला आहेत, न्यूमरेटरला येताना काय होणार? जी पण पॉवरची साईन असते ती काय होत असते? चेंज होत असते. म्हणजे या ठिकाणी 10⁻⁻4 आहे, वरती आल्यावर काय होणार? -4 होणार. सो 10⁻⁻4 आणि 2/5 जर 2 ला आपण 5 ने डिवाइड केलं तर किती येणार? 2 ला जर 5 ने डिवाइड केलं तर 0.4, 5 चौक 20. सो 0.4 इंटू 10⁻⁻4 एम्पियर. याला आपण काय करू शकतो बघा, जर मी हा जो डेसिमल पॉईंट आहे तो 2 डिजिट राईटला शिफ्ट केला, आता या 4च्या पुढे काय नाही म्हणजे 0 आहे. जर मी हा डेसिमल पॉईंट 2 डिजिट राईटला शिफ्ट केला तर नंबर तयार होणार 40. 2 डिजिट ज्यावेळेस मी राईटला शिफ्ट करणार त्यावेळेस जी 10 ची पॉवर आहे ती काय होणार? निगेटिव्हली इन्क्रीज होणार, कारण की आपण काय करतोय? छोटा नंबर मोठा करतोय. 10⁻⁻6 एम्पियर. आता 10⁻⁻6 याला मायक्रो म्हणतो आपण. या 10⁻⁻6 ला काय म्हणतो? मायक्रो. म्हणजेच आपल्याला सांगता येईल आपला बेस करंट आला 40 मायक्रो एम्पियर. ही जी पहिली गोष्ट जी आपल्याला त्यांनी फाइंड आउट करण्यासाठी विचारली होती ती आहे 40 मायक्रो एम्पियर. लक्षात आलं? एकदम स्लोली आपण काय केलंय? याला सॉल्व केलंय. प्रत्येक स्टेप नीट समजून घ्या. कशा प्रकारे आपण इनपुट साइडला KVL वापरला, KVL वापरल्यानंतर व्हॅल्यूज पुट केल्या आणि नॉर्मल कॅल्क्युलेशन केलंय. आता आपल्याला बेस करंट मिळालाय, इनपुट साइडला KVL वापरलं, बेस करंट मिळाला. मग आउटपुट साइडला KVL वापरल्यावर आपल्याला कलेक्टर करंट भेटेल. मग आउटपुट साइडला जर आपण KVL वापरला वापरा बरं आउटपुट साइडला KVL म्हणजे हे सर्किट अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने. मग या सर्किटमध्ये जर आपण KVL वापरला आउटपुट साइडला तर आपण कसं धांगणार बघा? अँटी क्लॉकवाईज, मायनसकडनं प्लसकडे, मायनसकडनं प्लसकडे. त्यामुळे
प्लस 20. मग आपला कलेक्टर करंट असा आला इथपर्यंत. आर सी मधून जाणार कलेक्टर करंट, प्लसमधून एंट्री, मायनसमधून एक्झिट होणार आहे. अँटी क्लॉकवाईज ट्रेस करताना आपल्याला प्लसकडनं मायनसकडे जायचं आहे. सो मायनस रेजिस्टन्सच्या अक्रॉस असणार परत एकदा पोटेन्शियल डिफरन्स कलेक्टर करंट इंटू कलेक्टर रेजिस्टन्स. ह्या पॉईंटच्या खाली जाताना VCE आहे, पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे, पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे. शेवटी काय भेटलंय? निगेटिव्ह. त्यामुळे मायनस VCE. सर्किट संपलं. सो इक्वल टू 0. लक्षात आलं आउटपुट मधला कशा प्रकारे KVL यूज केलाय? गुड. आता गिवन डेटामध्ये VCE 0 व्होल्ट आहे, म्हणजे ही व्हॅल्यू काय झाली? 0 झाली. आणि RC आहे 4 किलो ओहम, कलेक्टर रेजिस्टन्स आहे 4 किलो ओहम, म्हणजे 4 इंटू 10⁻³ ओहम. किलो म्हणजे 10⁻³. आता हे 20 आहे तसेच, मायनस ICRC तिकडे गेल्यानंतर प्लस ICRC होणार. आता RC ची व्हॅल्यू किती आहे? RC ची व्हॅल्यू आहे 4 इंटू 10⁻³. 4 इंटू 10⁻³. आता IC ला ही व्हॅल्यू मल्टिप्लाइड आहे, इकडे आल्यानंतर काय होणार? डिवाइड होणार. सो कलेक्टर करंट इज इक्वल टू 20/4 इंटू 10⁻³. आता याला कसं सॉल्व करणार? 4ने जर 20 ला डिवाइड केलं तर किती येणार? 4ने जर 20 ला डिवाइड केलं तर येणार 5. आणि हे 10⁻³ डिनॉमिनेटरवरनं न्यूमरेटरला जाताना 10⁻³ होणार. सो आपल्याला कलेक्टर करंट मिळाला 5 इंटू 10⁻³ एम्पियर. 10⁻³ म्हणजे मिली. सो कलेक्टर करंट इज इक्वल टू 5 मिली एम्पियर. दुसरी सुद्धा गोष्ट आपल्याला मिळाली आहे, कलेक्टर करंट इज इक्वल टू 5 मिली एम्पियर. एकदा इनपुट साईडला KVL वापरलं, एकदा आउटपुट साईडला KVL वापरलं, आणि KVL वापरून आपल्याला इनपुट करंट आणि आउटपुट करंट आले. आता लास्ट जी गोष्ट आपल्याला फाइंड आउट करायला विचारली होती ती होती बीटा. बीटा म्हणजे करंट गेन इन कॉमन इमिटर. मग आपण बीटा DC चा फॉर्म्युला काय शिकलो होतो? आठवा. बीटा DC करंट गेन इन कॉमन इमिटर. कॉमन इमिटर मध्ये आउटपुट करंट असतो कलेक्टर करंट आणि इनपुट करंट असतो बेस करंट. मग बीटा DC आउटपुट करंट बाय इनपुट करंट, म्हणजे बीटा DC काढण्यासाठी आपल्याला वापरावं लागेल IC/IB. आता कलेक्टर करंट मिळाला का आपल्याला? कलेक्टर करंट मिळाला होता 5 मिली एम्पियर. 5 मिली एम्पियर म्हणजेच 5 इंटू 10⁻³ एम्पियर. आणि बेस करंट आहे 40 मायक्रो एम्पियर. 40 मायक्रो एम्पियर म्हणजे 40 इंटू 10⁻⁻⁶. नॉर्मल कॅल्क्युलेशन आहे, साधं कॅल्क्युलेशन आहे. याला ज्यावेळेस तुम्ही सॉल्व करणार तुम्हाला भेटणार व्हॅल्यू बीटा DC ची. साधं कॅल्क्युलेशन आहे ते तुम्ही करून घेणार. बरोबर? छान. तर अशा प्रकारे बघा ट्रान्झिस्टरवरचा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करता येतो. आता आणखी एक प्रॉब्लेम देतो मी ट्रान्झिस्टरवरचा, तो तुम्हाला देतो होमवर्कसाठी. तो प्रॉपर लिहून घ्या. याच प्रकारे आहे, मॉड्यूल सेम असतं, फक्त व्हॅल्यूज चेंज होतात. हे जर हा प्रॉब्लेम जर तुम्हाला समजला असेल तर पुढचा प्रॉब्लेम तुम्हाला 101% सोडवता येणारच, कारण की सर्व सेम डेटा, सर्व सेम मॉड्यूल आहे, व्हॅल्यूज फक्त चेंज होणार आहेत. ठीक आहे, तर तो प्रॉब्लेम प्रॉपरली लिहून घ्या आणि सॉल्व करा. हा आहे तो प्रॉब्लेम. सेम स्ट्रक्चर आहे, व्हॅल्यू चेंज झालेले आहेत. इनपुट व्होल्टेज 40 व्होल्ट आहे. हा बेस रेजिस्टन्स 200 किलो ओम आहे. हा कलेक्टर रेजिस्टन्स 5 किलो ओम आहे. आणि तुम्हाला विचारताना परत एकदा बेस करंट, कलेक्टर करंट आणि बीटा विचारलेला आहे. सेम प्रोसिजर वापरा.
101% याचे आन्सर येणारच आहे. तुम्हाला नाही येणार मग कोणाला येणार, हो की नाही. हा क्वेश्चन प्रॉपर ड्रॉ करा आणि सॉल्व करा आणि आन्सर माझ्या नंबरवरती सेंड करा. ठीक आहे, छान. आता घेऊया पुढचा प्रॉब्लेम. हा आहे नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेममध्ये आपल्याला विचारलं आहे आयडेंटिफाय द गेट. हे जे स्ट्रक्चर आहे हा कुठला गेट आहे हे विचारलेलं आहे आणि हे आहे 4 ऑप्शन. आता दिसताना आपल्याला हा नॅन्ड गेट आहे, हाही नॅन्ड गेट आहे, म्हणजे याचा आन्सर हे नॅन्ड आहे का? लगेच नाही सांगता येणार, कारण काल तुम्हाला सांगितलं होतं, मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की एखादा गेट आपल्याला कसा दिसतोय त्यावरनं आयडेंटिफाय करण्यापेक्षा ते स्ट्रक्चर कसं फंक्शन दाखवतंय त्या फंक्शनवरून ठरवायचं असतं की हा गेट कुठला आहे. इथं 2 नॅन्ड गेट आहेत. किती? 2 नॅन्ड गेट आहेत आणि 2 नॅन्ड गेट जॉईन करून एक स्ट्रक्चर बनलेला आहे. मग तुम्हाला जो टेबल मी लिहून दिला होता त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 2 नॅन्ड गेट पासून बनत असतो अँड गेट. कुठला गेट? अँड गेट. या ठिकाणी जर आपण सॉल्व करण्याचा ट्राय केला तरी सुद्धा आन्सर सेमच येणार आहे. हा आपला पहिला नॅन्ड गेट काय करणार? येणाऱ्या इनपुटचं मल्टिप्लिकेशन करून निगेशन करणार. आणि या ठिकाणी हा दुसरा नॅन्ड गेट. या दुसऱ्या नॅन्ड गेटचं काय झालंय? दोन्ही इनपुट्स एकत्र केलेले आहेत. दोन्ही इनपुट ज्यावेळेस जॉईन झाले त्यावेळेस हा दुसरा नॅन्ड गेट हा नॉट गेट म्हणून फंक्शन करतो. हे मागच्या लेक्चरला पाहिलेलं आहे. ज्यावेळेस नॅन्ड गेटचे दोन्ही इनपुट कंबाईन होऊन एक सिंगल इनपुट बनतं त्यावेळेस तो नॅन्ड गेट ऍक्ट ॲज अ नॉट गेट. म्हणजे हा काय करणार? दुसरा नॅन्ड गेट जे पण इनपुट आहे त्याचं निगेशन करणार. इनपुट आहे या सेकंड गेटला ए बी बार, त्याचं निगेशन. आणि डबल निगेशन काय होत असतं? कॅन्सल होत असतं. सो आउटपुटला काय येणार? ए इंटू बी. ए इंटू बी म्हणजे अँड गेट. ए इंटू बी म्हणजे अँड गेट. आलं लक्षात? सो आणखी काही प्रॉब्लेम्स मी तुम्हाला होमवर्कला देतो, ते प्रॉब्लेम्स सॉल्व करण्याचा ट्राय करा. 101% सॉल्वच होणार आहे. ठीक आहे, ते क्वेश्चन मी आता बोर्डवर देतो, ते सर्व क्वेश्चन नोट डाऊन करा आणि सॉल्व करा. हे आहेत ते 5 प्रॉब्लेम्स जे तुम्हाला होमवर्कला दिलेले आहेत. हे सॉल्व करा आणि यांचे आन्सर मला माझ्या नंबरवरती व्हॉट्सअप केले तरी चालतील. ठीक आहे, तुमच्या लक्षात आलं आहे आता ट्रान्झिस्टर आणि लॉजिक गेट्सवरील प्रॉब्लेम हे कसे सॉल्व करायचे असतात. ठीक आहे, भेटूया पुढच्या लेक्चरला.